जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मासेमारीसाठी गेलेले 48 वर्षीय ज्ञानेश्वर मारुती घोगरे धरणाच्या पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. जुन्नर रेस्क्यू टीमकडून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असला तरी ते अद्याप बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मारुती घोगरे वय वर्ष 48 माणिकडोह धरणात मासेमारीसाठी गेले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं ते खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच जुन्नर रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि शोध मोहीम सुरू केली. मात्र धरण क्षेत्रात जोरदार वारा वाहत असल्याने आणि धरणाची खोली जास्त असल्याने शोध कार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. बोटीच्या साह्यानं आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं पाण्याखाली शोध घेतला जात आहे. सायंकाळपर्यंत ज्ञानेश्वर घोगरे यांचा शोध लागलेला नाही. माणिकडोह धरणात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. प्रशासनाने धरण क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजना वाढवाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ज्ञानेश्वर घोगरे यांचा शोध लागेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जुन्नर टाइम्स, तेजूर, माणिकडोह. माझं नाव राजकुमार चव्हाण, शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचा. सकाळी फोन आला होता का एक व्यक्ती बुडालेला आहे, ज्ञानेश्वर घोगरे म्हणून आहे. तर आम्हाला रात्रीच खबर लागली होती तशी, पण सकाळी जायचं हे निश्चित झालं होतं. सकाळपासून आम्ही 11 वाजता आम्ही ते स्पॉटला पोचलो. दोन्ही बोट हे करून घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिले गळाने आम्ही चेक केलं, पण हाईट जास्त असल्यामुळं आणि वारा खूप असल्यामुळं लाटांचा प्रवाह जास्त असल्यामुळं आम्हाला बाहेर सारखं येतोय. भरपूर हाईट आहे आणि नेमकं लोकेशन कळत नाही. तर नेमकं कुठे बुडाले ते अजून माहीत नाही कोणाला. आणि स्थान हो, पाणी भरपूर खोल आहे. आम्ही गळाने साह्याने आम्ही चेक केलंय आणि भावरा तयार करतोय आम्ही, जेणेकरून ते भावरा तयार होऊन खालचं पाणी वरती फेकलं जातो. त्याच्यामुळे तो एक प्रकार तर ते अडकले असतील तर वरती फेकणार. आम्ही शोध मोहीम चालू आहे आमची.